नमस्कार मित्रांनो, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचा प्रीचा रिझल्ट आलेला आहे परंतु मेन्सचा रिझल्ट येत नाहीये। असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांचे प्रीचे मार्क्स थोडक्यामध्ये जात आहेत। मग आता हे होण्यामागचं कारण काय आहे? आता अशा विद्यार्थ्यांना भरपूर काही फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, बरंच टेन्शन मध्ये आहे। 2023च्या ज्या काही ऍड होत्या त्या सर्व आता आपल्या हातातून गेलेल्या आहेत। मग पुढे करायचं काय आहे? सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतोय, नेमका आम्ही आता बँकिंग कंटिन्यू करावं का सोडून द्यावी? या लेवल पर्यंतही देखील काही विद्यार्थी पोहोचलेले आहेत। पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या झालेल्या चुका तुमच्या लक्षात येईल। आपण काय काय चुका केलेल्या आहेत या वर्षी गिव्ह अप करू नका। पुढच्या 6 ते 8 महिन्यांमध्ये रिझल्ट आपला कसा येईल या अनुषंगाने आतापासून प्रयत्न आपल्याला करायचे। तर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सर, आम्ही आता या उन्हाळ्यामध्ये तिथे बँकिंगचं प्रिपरेशन करावं की आम्ही गावाकडे जाऊन थोडंसं रेस्ट घ्यावा? तर सगळ्यात मोठी चूक आपली तीच होणार आहे। जर तुम्ही गावाकडे जाऊन शिफ्ट होणार असाल, रेस्ट घेणार असाल, तर तुम्ही तुमच्या रिझल्ट पासून तेवढे दूर जाणार आहात। या मागचं रिझन असं आहे मित्रांनो, एकदा जर तुम्ही गावाकडे गेलात तर तुमचा अभ्यासापासून कुठेतरी जो टच होता तो दूर होणार आहे। पुन्हा तुम्हाला त्या अभ्यासाच्या फ्रिक्वेन्सी मध्ये मॅच होण्यासाठी वेळ भरपूर आपला वाया जाणार आहे। आणि काय होतं यावेळेस, आपण काहीतरी टॉपिक पहिल्यापासून करायचंय, पुन्हा सुरुवातीपासून स्टार्ट करायचे, सुरुवातीपासून लेक्चर्स करायचं, हे कुठेतरी आपल्या बुद्धीला पटत नाही किंवा आपल्याला आळस येतो, राईट? मग या सगळ्या गोष्टींपासून जर वाचायचं असेल तर घरी जाणं थोडंसं टाळा। काही विद्यार्थी घरी गेलेही असतील, शक्य असेल तर पुन्हा प्रिपरेशनला सुरुवात करा। घरी जाणं टाळा, आपला टाइमपास होईल याच्यापासून थोडंसं दूर राहा, कारण की या वर्षी ऍट एनी कॉस्ट आपला रिझल्ट आलाच पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या वर्षी आम्हाला कन्सिस्टंटली वर्कआउट करणं गरजेचं आहे। सर, कन्सिस्टंटली वर्कआउट करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं हेच आम्हाला समजत नाहीये। आम्ही मागच्या वर्षी भरपूर मेहनत घेतली पण कळत नाहीये की आमचा रिझल्ट का आला नाही। हे होण्यामागचं मेन कारण असं आहे की आपण जनरली प्रीच्या वेळेस प्री एक्झामची तयारी करतो आणि मेन्सच्या वेळेस जो काही हातामध्ये वेळ भेटतोय त्यावेळेस आपण मेन्सला सुरुवात करतो। ही सगळ्यात मोठी असलेली चूक। 2 नंबरची चूक अशी आहे की आपण ज्या वेळेस एखादा वर्कआउट किंवा एखादा प्लॅन डिसाइड केला असेल तर तो प्लॅन पूर्ण होईपर्यंत आपण कंटिन्युअसली त्याला फॉलो करत नाही। कुठेतरी आपण त्याला ब्रेक घेतोय, पुन्हा कुठेतरी मेन सिरीज सुरू होतीये तर आपण मेन सिरीज जॉईन करतो, पुन्हा कमर्शियल सिरीज सुरू होतीये तर कमर्शियल सिरीज जॉईन करतोय। तर इथे कुठेतरी होतंय एक ना धड भाराभर चिंध्या, हे दुसरं एक कारण असू शकतं। आणि तिसरं आणि अतिशय शेवटचं आणि अतिशय महत्वाचं कारण आहे की एकाच वेळेस मल्टिपल एक्झाम्स येत आहेत। आरआरबी असिस्टंट झाली की आरआरबी पीओ येते, आयबीपीएस क्लर्क येते, आयबीपीएस पीओ येते, कंटिन्युअसली एकामागे एक एक्झाम्स येत आहेत। मग नेमकं फोकस कसं करावं? एक्झाम्स देत 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 ना ही एक्झाम प्रॉपरली होते ना ती एक्झाम प्रॉपरली होत आहे, फक्त एक्झाम मध्ये आम्ही प्रिपरेशन करतोय। आयबीपीएस असिस्टंटची प्री झाली, आयबीपीएस पीओ ची प्रीची तयारी, आयबीपीएस क्लर्कची प्रीची तयारी, आयबीपीएस पीओ एसओ यांच्या प्रीची तयारी, मग मेन्स लेवल कधी करणार आहात? या बॅक टू बॅक जे एक्झाम्स येत आहेत यामुळे कुठेतरी आपलं टाइम मॅनेजमेंट वीक होत आहे। मग या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी, लवकरात लवकर रिझल्ट येण्यासाठी सध्याला तुमच्या हातामध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आहे या उन्हाळ्यातली। सध्या एक्झाम्स नाहीये, सध्या नोटिफिकेशन नाहीये, या शांततेच्या काळात ही आपल्याकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण सर्वच सर्व अभ्यास आता प्रॉपरली परफेक्ट करू शकतो। सर, अभ्यास परफेक्ट करायचा आहे, नेमकं करायचं काय? तर लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल, हा व्हिडिओ जुन्या विद्यार्थ्यांसाठीच मी स्पेशली बनवतोय। जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल, तुम्ही प्रिपरेशन करतायत, रिझल्ट येत नसेल तर चुका न होण्यासाठी या वर्षी प्री प्लस मेन्स या दोन्हीही एक्झामची तयारी सोबतच करायची आहे। म्हणजेच काय करायचं सर, दररोज आम्हाला जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस किंवा करंट अफेअर्स असतील हे डेली रीड करायचं आहे। प्री एक्झाम झाल्यानंतर मेन्स एक्झामला ज्यावेळेस आम्ही अपिअर होऊ, प्री टू मेन्स जो काही गॅप असेल त्यामध्ये जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर अवेअरनेस असे सब्जेक्ट वेळेवर होत नाही, किंबहुना त्या सब्जेक्टला तुम्ही न्याय देखील देऊ शकत नाहीत। त्यामुळे मेन्स मध्ये तुम्हाला हे जास्त अडथळा तयार होतो।
यासाठीच मी सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच प्री प्लस मेन्सची तयारी करणं गरजेचं आहे. सध्या शांततेचा काळ आहे. या काळामध्ये शांत बसू नका. या काळामध्ये आपल्याला कष्ट करायचे आणि टार्गेट ठेवायचं की या वर्षी मल्टिपल एक्झाम्स कशा निघतील, सिंगल एक्झामचा प्लॅन करू नका. दुसरं जे आहे मित्रांनो, चॅप्टर वाईज क्विझेस देण्याची तुम्ही एक तयारी ठेवा. चॅप्टर वाईज क्विझेस म्हणजे काय, तुम्हाला एखादा टॉपिक डिफिकल्ट जातोय, कमर्शियल डिफिकल्ट जात आहे, मग त्या कमर्शियलचे टॉपिक वाईज क्विझेस द्यायला सुरुवात करा. पण त्याआधी तुमची प्रॅक्टिस होणं खूप गरजेची आहे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही चॅप्टर वाईज क्विझेसला सुरुवात करा. डिरेक्टली फुल लेंथ टेस्ट कडे तुम्ही उतरतात. कमर्शियल आमचं वीक असतं, डेटा इंटरप्रिटेशन वीक असतो, किंवा इंग्लिशचा कोणता तरी पर्टिक्युलर पार्ट आमचा वीक असतो. मग या वीकनेसमुळे आम्ही मेन्स मध्ये याचा फटका खातो आणि यामुळे आमचा रिझल्ट कुठेतरी मागे राहतोय. तर आतापासूनच परफेक्शनच्या नादी लागायचंय. रिझल्टचा विचार थोडा बाजूला ठेवा. परफेक्शन कसा येईल याचा विचार तुम्ही करायला हवा. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुमचा सगळा अभ्यास प्रॉपरली झाला असेल, फुल लेंथ टेस्ट आणि अनालिसिस देत चला मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही फुल लेंथ टेस्ट आणि अनालिसिस देणार नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही आमच्या चुका कुठे झालेल्या आहेत. लक्षात येणार नाही टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय. लक्षात येणार नाही क्वेश्चन सिलेक्शन कसं करायचं आहे. लक्षात येणार नाही की तिथे अप्रोच कसा असला पाहिजे. या सगळ्या स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुमचं फुल लेंथ टेस्ट आणि अनालिसिस होणं अतिशय गरजेचं आहे. मग सर आम्ही फुल लेंथ टेस्ट दिल्या, अनालिसिस दिलं, हे सगळं वर्कआउट केल्यानंतर कुठेतरी सॅच्युरेशन स्टेज येते किंवा कुठेतरी प्लॅन मध्ये काय चेंजेस करावा किंवा अजून काय इम्प्रुव्हमेंट करावी, कशा पद्धतीने डेव्हलप व्हावं, यासाठी काय करायचं. तर यासाठी रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुमची काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग होणं अतिशय गरजेचं आहे. काउन्सिलिंग म्हणजे काय असतं, जिथे तुमची बॅटरी डिस्चार्ज होते तर चार्जिंग करण्याचं काम हे काउन्सिलिंग करत असतं. काउन्सिलिंग करण्यासाठी डिमोटिवेशन येत असेल, रिझल्ट येत नसेल, अभ्यास कसा करावा कळत नसेल किंवा मार्क्स कमी येत असतील तर का कमी येत आहेत, यासाठी काय सोल्युशन आहे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्टडी प्लॅन मध्ये काय चेंजेस करायचे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला रेग्युलर काउन्सिलिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून 7350164735 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून रेग्युलर तुम्ही काउन्सिलिंग साठी येऊ शकता. रेग्युलर इन द सेन्स वीकली एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा येऊन तुम्ही त्या प्रकारे काउन्सिलिंग करू शकता. आणि यानंतर महत्वाची एक अनाउन्समेंट तुम्हाला करायची आहे. बघा, तुमचा रिझल्ट येत नसेल, तुम्हाला सुचत नसेल की स्वतः अभ्यास कसा करायचा आहे, डिसिप्लिन मध्ये स्वतः राहता येत नसतील, परंतु जर तुम्हाला प्रेशराईज केलं, परंतु जर तुमच्याकडून अभ्यास करून घेतला, जे काही मी आतापर्यंत सांगितलं ते जर आम्ही स्वतःहून केलं तर हे तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असेल, राईट. मग आता यासाठीच रिझल्ट ओरिएंटेड 100% रिझल्ट ओरिएंटेड जी बॅच असणार आहे त्याचं नाव आहे मित्रांनो स्पेशल 50. आम्ही ही स्पार्कल एज्युकेशन वर बॅच अनाउन्स केलेली आहे जी फक्त ऑफलाईन फॉर्म मध्ये असणार आहे. तर या बॅचेस मध्ये काय असणार आहे, सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तब्बल 13 तास ही बॅच असणार आहे. तुम्हाला घरी जाता येणार नाही, लेक्चर्स क्लास मध्येच होतील, तुम्हाला प्रॅक्टिस क्लास मध्ये दिलं जाईल, त्यानंतर होमवर्क दिल्या जाईल. तुम्ही बघत असाल टीचिंग पण होणार, प्रॅक्टिस पण होणार आणि होमवर्क पण दिल्या जाणार. आणि जर तुमचा होमवर्क कंप्लीट नसेल तर तुम्हाला क्लासमध्ये बसता येणार नाही. खूप स्ट्रिक्ट वातावरण आहे, अतिशय डिसिप्लिन वातावरण आहे आणि हे फक्त रिझल्ट ओरिएंटेड काम आमचं चालणार आहे. नेक्स्ट, या बॅच मध्ये डेली न्यूजपेपर तुम्हाला रीड करावं लागेल, डेली एक नॉवेल तुम्हाला रीड करावं लागेल, नॉवेलचे काहीतरी पेजेस, याचा फीडबॅक घेतला जाईल. तुम्ही न्यूजपेपर रीड केलाय का, न्यूजपेपर मधला एडिटोरियल रीड केलेत का, त्यातले डिफिकल्ट वर्ड्स काढले का किंवा काही तुम्ही त्यावर डिस्कशन केलंय का, हे तुमचा फीडबॅक घेतला जाणार आहे. तुम्हाला नॉवेल्स प्रोव्हाइड केल्या जातील, ते देखील आमच्याकडूनच असणार आहेत. त्या नॉवेलचे पर्टिक्युलर पेजेस डेली रीड करावं लागणार आहे, हे कंपल्सरी आहे. रिडिंगची तुम्हाला सवय लागली पाहिजे. नेक्स्ट, आमच्याकडून तुम्हाला पुस्तकं दिल्या जातील, मग ते नॉवेल्स असतील, मॅथचं बुक असेल, अरिथमॅटिक असेल, इंग्लिश असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, सर्व प्रकारचे गोष्टी आमच्याकडून प्रोव्हाइड केल्या जातील. इव्हन न्यूजपेपर देखील आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. यानंतर विद्यार्थी मित्रांनो
चॅप्टर वाईज क्विजेस देखील आम्ही देणार आहोत. पर्टिक्युलर चॅप्टरवर, जसा सिम्प्लिफिकेशन हा जर चॅप्टर असेल, यावर 10 क्विजेस तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहे, जेणेकरून त्या चॅप्टरचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये वाढेल. आणि जेव्हा तुम्ही फुल लेंथ टेस्ट देणार, इथली जी डेव्हलप झालेली स्ट्रॅटेजी आहे तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. असं प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक सब्जेक्टचं करायचं आहे. नेक्स्ट, डेली करंट अफेअर्स. या 50 स्पेशल 50 मध्ये 5-5 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप केला जाणार आहे. या 5 जणांच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप दररोज करंट अफेअर्स क्लास मध्येच काढणार. एकेकाने एक वेबसाईट रेफर करून 20-20 क्वेश्चन्स काढायचे आणि असे 100 क्वेश्चन्स तुमचे एका दिवसाचे डिस्कस झाले पाहिजे. रिपिटेशन्स असतील, रिव्हिजन पण होणार. काही क्वेश्चन्स रिपीट झाले तरी हरकत नाही, पण रिव्हिजन तुमची कंटिन्यू होणार आहे. डेली करंट अफेअर्स इथे आपण करून घेणार आहोत. तुम्हाला टास्क दिला जाणार नाही, करून घेतल्या जातोय. आहे का नाही 100% रिझल्ट ओरिएंटेड बॅच. ज्या चुका तुम्ही केल्या होत्या त्या सगळं चुका दुरुस्त करण्याचं काम ही बॅच करणार आहे. आणि ही बॅच जी असणार विद्यार्थी मित्रांनो, ही असणार आहे रिझल्ट ओरिएंटेड बॅच. सध्या जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर संभाजीनगर मध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी मी जो काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलाय, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅच बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, फक्त 50च विद्यार्थी या बॅच मध्ये आम्ही घेणार आहोत. सर्वांना या गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशा अपेक्षा ठेवतोय. अभ्यासाला लागायचा आहे आतापासूनच. प्री प्लस मेन्स या दोन्हींचा अभ्यास करायचा आहे. आपण ओल्ड स्टुडंट आहोत, न्यू स्टुडंट सारखं पुन्हा बेसिक पासून सुरुवात करायचं नाहीये. स्टडी करताना देखील मेन्सच्या अनुषंगानेच करा. कॅल्क्युलेशन जे तुम्ही केलेले असतील, आतापर्यंत मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक शिकलोत, पण असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करा की जे बाकीचे विद्यार्थ्यांनी केलेलं नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय? स्क्वेअर तोंडी काढायचा सवय लावा. ऍडिशन सबट्रॅक्शन कितीही डिजिटची असो, तोंडी आन्सर काढण्याची सवय लावा. त्यानंतर जे काही टेबल्स आहेत, पाडे आहे, ते देखील तुम्हाला तोंडी म्हणता आला पाहिजे. 156चा पाडा असेल, 216चा असेल, 492चा असेल. आणि ह्या गोष्टी मी सध्या करून घेतोय क्लासमध्ये. हे इम्पॉसिबल नाहीये, खूप सोपं आहे. फक्त आपल्या बुद्धीला त्याची सवय नाहीये. ही हॅबिट, ही सवय, ही प्रॅक्टिसने आपली डेव्हलप होणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. इज दॅट क्लिअर? तर आतापासूनच सर्वांनी मेन्सची तयारी करावं, हे एक माझं सजेशन असणार आहे. सर्वांनी कन्सिस्टंटली अभ्यास करा. टास्क कंप्लीट होईपर्यंत दुसऱ्या टास्क कडे डायव्हर्ट होऊ नका. डायव्हर्ट करणारे बरेच इव्हेंट तुमच्या लाईफ मध्ये येतील, त्यापासून दूर राहायचं आहे. तर हे छोटा असा व्हिडिओ माझा होता असे विद्यार्थी ज्यांचा मेन्सचा रिझल्ट येत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. तुम्हाला काहीही अडचण असेल, तुम्ही स्पार्कल एज्युकेशनचे विद्यार्थी असाल किंवा नसाल, इट डझंट मेक एनी डिफरन्स. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही अधिकाराने मला कॉल करा. तुमची काउन्सिलिंग मी स्वतः घ्यायला तयार आहे. इथंच थांबतोय.